हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी वर्क फ्रॉम होम करणार आहे. आणि ते बघा नाश्ता चालू आहे. सकाळचे डबे वगैरे सगळं झालंय. आता मी जे ग्रामदैवत असतं ना त्याला नैवेद्य द्यायला लागतो आखाड महिन्यात, तर ते करणार आहे. तर नैवेद्यासाठी आम्ही काय काय तयारी करतो आणि कुठे जातो ते तुम्ही नक्की बघा. नाश्त्याची तयारी झाली होती, तर नंतर लगेचच पीठ मळायला घेतलं. तर पीठ मळण्यासाठी मी घेतलं होतं थोडंसं गव्हाचं पीठ आणि नंतर त्यात थोडंसं 1 वाटी रवा. तर रव्याने छान पुऱ्या फुलतात, त्यामुळे मी रवा टाकत असते आणि मीठ आणि थोडीशी साखर. तर नंतर लगेचच कुकर लावून घेतला आणि देवासाठी मी हार आणला होता. तर मी तो हार मम्मीने अगोदरच पूजा करून घेतली होती, तर हार मी देवाला चढवला. तर नंतर लगेच लक्षात आलं की रांगोळी काढायची राहिली आहे, तर रांगोळी पण काढून घेतली. आणि आज प्रदोष होता, तर रांगोळी पण मी महादेवाची काढली होती. प्रदोषच्या दिवशी मी पूर्ण दिवस उपवास धरते. मी विदाऊट मिठाचं खात असते पूर्ण दिवस आणि म्हणजेच गोड पदार्थ खाते. रांगोळी काढून झाल्यानंतर लगेचच मी तेल तापायला ठेवलं. तोपर्यंत कोमलनी मेथीची भाजी करून ठेवली होती नैवेद्यासाठी. तर तेल तापत होतं तोपर्यंत लगेच मी कुरडया पापड काढून घेतले वरून डब्यातून आणि लगेच मी त्याला तळणार पण होते. तोपर्यंत मला असं वाटलं की थोडीशी एनर्जी डाऊन झाली आहे, तर मी लगेच केळी खायला सुरुवात केली. तर केळी पण खात होते तोपर्यंत तेल तापत होतं आपलं. तेल तापून झाल्यानंतर लगेचच मी कुरडया पापड हे तळीव पदार्थ काढून घेतले तेलातून. तोपर्यंत कोमलनी भजीचं कालून ठेवलं होतं. आता बटाटे भजी करणार होतो, सगळ्यांनाच आवडतात त्यामुळं बटाटे भजी करणार होतो. आणि बटाटे भजी बघा कसे लालसर झाले आहेत. तर नंतर लगेचच मी पुरीच्या कणकेचा उंडा घेतला आणि लगेच मळायला सुरुवात केली. तर नंतर उंडा लाटून घेतला आणि नंतर असा गोलाकाराच्या वाटीच्या साहाय्याने मी त्याला पुऱ्या करून घेतल्या. एकीकडे मी पुऱ्या करत होते आणि एकीकडे कोमल अशी तळून देत होती पटकन पुऱ्या. तर दोघींच्या मदतीने घरातली कामं पटपट आवरतात आमची. तर अशा पद्धतीने पुऱ्या पण किती छान फुगल्या होत्या ते बघू शकता तुम्ही. सगळ्या पुऱ्या करून झाल्यानंतर लगेचच मी नैवेद्य भरायला सुरुवात केली. नैवेद्यात मी बनवलं होतं वरण भात, पुरी आणि थोडीशी मेथीची भाजी आणि भजी. तर वरून तूप पण टाकलं आणि कुरडई पापड. तर असं होतं नैवेद्य. तर झाली, मी साडी वगैरे घालून झाली आहे आणि रेडी झाली. आज नैवेद्य पण भरलेत सगळे. गोडूला पण आणायला जायचे, तर आधी गोडूला आणायला जाऊ आणि नंतर देवाला जाऊ, नैवेद्य ठेवू आणि तुम्हाला दाखवते कुठे कुठे जातोय आम्ही ते. चलो बाय. गोडूला घेतलंय आणि आता थोडंसं सामान घ्यायचंय, नारळ वगैरे, तर ते घेऊ आणि लगेचच जाऊया मंदिरात. आपल्या मंदिरात जायचं बाबू. नाही, दुसरी कपडे नाही आणले तुला. मला पप्पी दे. तू काय काय मजा केली शाळेत? दिला नवीन परत. मला पप्पी दे. स्टार मिळालाय गोडूला, बघा स्टार मिळालाय आणि दररोज स्टार घेऊनच येते ती. वाह, गुड गर्ल. पीटी मॅमने दिला. वाह. आणि आज काय शिकवला? म्हणजे काय घास खेळत होती ना तू? मॅमनी सांगितलं मला. इथं घास लावला होता सगळीकडं, खेळत होती ना आता. तू लावली? निघले होते का केस? तू का काढली? लगेच निघलं का? पप्पाने तुला काय आणलंय? पेन. घरी गेल्यावर दाखवा. चलो चलो, बाय बाय, निघतोय आम्ही.
तर इथे आम्ही आलो होतो मांढरदेवी मंदिरात. तर मंदिरात खूप शांतता वाटत होती आणि फक्त रस्त्यावरील जाणाऱ्या गाड्यांचा आवाज येत होता. तर तो पण खूप सायलेंट वाटत होता. मला कुठल्याही मंदिरात गेल्यावर खूप शांतता फील होती. तर तुम्हाला पण होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अमोल इथे नारळ फोडून देत होते आणि तेच हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर गोडूची पण लगबग चालू होती. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता, कारण ग्रामदैवतेच्या चरणी नैवेद्य अर्पण करून मला खूप जास्त समाधान वाटत होतं. घरीसुद्धा अशी परंपरा आहे का नैवेद्य नवस किंवा ग्रामदैवाची खास पूजा? तर असा अनुभव असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर घरी आल्यानंतर जे उरलेले नारळ फोडले होते त्याचं मी किस करून घेतला आणि लगेचच त्याला मी तुपात परतवलं आणि थोडंसं सुकामेवा टाकला आणि अशा पद्धतीने त्याला थापून घेतलं आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं सेट व्हायला. तर काल गोडूने मला एवढा त्रास दिला ना आईस्क्रीमसाठी, तर तिला मला कळतच नव्हतं काय करायचं. मी त्याच्यात बॉर्नविटा टाकलं, दूध टाकलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर त्याचा आत्ता झालाय आईस्क्रीम. गोडा दे नाही, तिला माहिती आहे मी काय टाकलंय ते. झाली व्यवस्थित. तिला आईस्क्रीम खायची म्हणजे खायची होती, ती चपाती सोबत खायची होती. आवडली का तुला? आवडली, छान लागते. सगळे आवरले, फक्त आता मी फ्रीज मध्ये ठेवली आहे वडी. तर ती थोडीशी गार झाली ना, आता 1 तास लागल तिला सेट व्हायला, मग तेव्हा मी खाईल. तर सकाळपासून मला उपवास आहे, मी फक्त चहा घेतलेला आहे. मी प्रत्येक उपवास म्हणजे प्रदोषला काहीच खात नाही, पण या प्रदोषला मी खूप फिरले ना इकडं तिकडे, मग मला भूक लागली, त्यामुळे म्हटलं आता वडी करते. तर वडी गेली आहे आणि आता लॉग इन करते. बघा, तर खूप छान झाल्या होत्या वड्या. तर वड्यांची रेसिपी डिटेलमध्ये हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझा आज उपवास आहे, तर मी आता संध्याकाळी प्रदोषची पूजा करेल आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाहीतर कधीतरी मी तुम्हाला प्रदोषची पूजा कशी करतात ते नक्कीच दाखवाल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.